प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आजच्या सकाळी पुन्हा एक वार आपणा सर्वांना या सकाळच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. प्रियजनांनो, आज परत एक वार आपण देवाच्या पवित्र वचनामधून पाहणार आहोत आणि आजचं जे वचन मी आपला करता निवडलेलं आहे, तुमच्यासाठी माझ्यासाठी निवडलेलं आहे, ते रोमकरास पत्र 8 अध्याय 28 वचन, अत्यंत महत्वाचं वचन. आणि कृपा करून यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलिविलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. दोन गोष्टी या वचनातल्या खूप महत्वाच्या आहेत. कोणती गोष्ट पहिली आहे की देवावर प्रीती करण्यास म्हणजे देवावर प्रीती करण्यासाठी आणि त्याच्या म्हणजे देवाच्या संकल्पाप्रमाणे बोलिवलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. म्हणजे जे देवाचं गौरव करण्यासाठी बोलवलेले लोक आहेत, सर्व ख्रिस्ती नव्हे, सर्व विश्वासक नव्हे, देवावर प्रीती करण्यास आणि त्याच्या म्हणजे देवाच्या संकल्पाप्रमाणे ज्यांना बोलवण्यात आलेलं आहे त्यांच्यावर त्यांच्यासाठी असलेली प्रत्येक गोष्ट, या सर्व गोष्टी, मग त्रास संकट सर्व गोष्टी कल्याणकारक अशा असतात म्हणण्यात आलेलं आहे. हे वचन समजून घेण्यासाठी खूप महत्वाची पवित्र आत्म्याची गरज आपल्याला लागणार आहे. प्रियजनांनो, देव प्रत्येक परिस्थितीचा उपयोग आपल्या भल्यासाठी करतो, जरी आपल्यावर संकट आलं तरी. रोमकरास पत्र जे आम्ही वाचलेलं आहे 8 अध्याय 28 वचन, हे वचन ख्रिस्ती जीवनातील आशेचे आणि विश्वासाचे एक महान आश्वासन आहे, हे आपण विसरता कामा नये. प्रियजनांनो, या वचनाचा अर्थ जर समजून घेतला, या वचनाचा अर्थ जर आपल्याला सखोल माहित झाला, तर त्याचा अर्थ असा नाही की प्रत्येक घटना स्वतःमध्ये चांगल्या असू शकतात. प्रत्येकच घटना आपल्या संगती घडतील त्या चांगल्याच असतील असं नाही. आजार, दुःख, अपयश, छळ किंवा होणार आमचं नुकसान, या गोष्टी वाईटच आहेत, हे मान्य आहे. या गोष्टी वाईट असतात, परंतु देव आपल्या सामर्थ्याने, परमेश्वर आपल्या सामर्थ्याने त्या सर्व ज्या वाईट परिस्थिती आहे त्या परिस्थितींचाही उपयोग आपल्या मुलांच्या म्हणजे आपल्यासाठी देव आपल्या मुलांच्या म्हणजे आपल्या भल्यासाठी करतो. आपलं भलंच यातून व्हावं यासाठी या सर्व गोष्टींचा, वाईट गोष्टींचा उपयोग परमेश्वर करत असतो. देवावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे विशेष अभिवचन या पवित्र वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. हे वचन प्रत्येकासाठी नाही, हे कृपा करून आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हे वचन ते जर देवावर प्रेम करतात आणि त्याच्या इच्छेनुसार चालण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हे बहुमूल्य आणि अनंत काळचं असं हे जीवन आहे. देव अशा लोकांच्या जीवनातील प्रत्येक अनुभवाला अर्थपूर्ण बनवतो. प्रत्येक अनुभव, जे खरंच देवासंगती चालतात त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनातील प्रत्येक अनुभव, मग चांगला असो वाईट असो, तो अनुभव परमेश्वर त्या अनुभवाला अर्थपूर्ण बनवत असतो. आमच्याकडे योसेफाचं उदाहरण आहे ना, सर्वात मोठं उदाहरण जर आम्ही योसेफाचं बघितलं, त्याच्या भावाने त्याला गुलाम म्हणून विकलं होतं. त्याच्यावरती हा मोठा प्रसंग होता, बाका प्रसंग होता, वाईट प्रसंग होता. त्याच्यावर खोटे आरोप त्याच्यावर झालेले होते आणि तो त्याच्यानंतर तुरुंगात सुद्धा गेलेला होता. परंतु शेवटी देवाने त्याच सर्व घटनांचा उपयोग करून अनेक लोकांचे प्राण वाचवलेले आहेत असं बायबल आपल्याला सांगतं. हालेलुया. प्रियजनांनो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. त्याच्या जीवनात वाईट संकट आलं, परंतु त्या वाईटाचा उपयोग देवानं इतरांच्या भल्यासाठी, त्याच्याही भल्यासाठी केला. म्हणूनच योसेफ एका वचनामध्ये म्हणाला होता, उत्पत्ती 50 अध्याय 20व्या वचनात तो म्हणतो, तुम्ही माझे वाईट करावयाचे ठरवले, तुम्ही माझे वाईट केले, पण देवाने त्याचा बेत चांगल्यासाठी केला. त्या वाईटाचा जो बेत होता, देवाचा जो ठराव होता, तो चांगल्यासाठी करण्यात आला म्हणण्यात आलेला आहे. संकटे देवाच्या योजनांचा भाग असू शकतात, हे विसरता कामा नये. आपण कधी आपण देवाची योजना लगेच समजू शकत नाही. आमच्या जीवनामध्ये संकट येईल, वादळ येईल, पण देवाची योजना आम्ही समजू शकत नाही. परंतु देवाला सुरुवातीपासून अंत आणि शेवटपर्यंत सर्व काही माहित आहे. आपण विश्वासाने त्याच्यावर अवलंबून राहिलो, सर्व परिस्थितीमध्ये अवलंबून राहिलो, तर तो योग्य वेळी सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या भल्यासाठी घडवून आणेल.
आपलंच भलं होईल त्यातून, जरी आमच्यावरती वाईट प्रसंग असले तरी. कारण त्याला सर्व माहित आहे की माझ्या लेकराला चांगल्या ठिकाणी घेऊन जात असताना कदाचित खाच, खळगे आणि दगड आणि चांगल्या वाटा सुद्धा येऊ शकतात, पण याचा अंत मात्र शेवटी चांगला आहे. कारण यिर्मयाचं पुस्तक आपल्याला सांगत आहे की 29 अध्याय 11 वचन सर्वांना माहित आहे, मी तुझ्याविषयी जे बेत आखले आहेत ना ते मला माहित आहेत, ते तुमच्या हिताचेच आहेत, ते चांगले आहेत, ते माझ्या हिताचे आहेत. आज मी वाईट परिस्थितीतून चाललो असलो तरीही देवाचे हे बेत, ही संकट आणि ही परिस्थिती परमेश्वर हा माझा अनुभव चांगल्यासाठी घडवून आणेल, हा माझा विश्वास आहे. तो रोमकरासपत्र 8 अध्याय आणि 29 वचन आपल्याला सांगतं की देवाचा उद्देश केवळ आपल्याला सुखी करणे नाही, तर आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखं घडवणं असा देवाचा उद्देश आहे. म्हणूनच काही कठीण अनुभव आपल्या विश्वासाला, संयमाला आणि चारित्र्याला अधिक प्रमाणात मजबूत करत असतात. प्रियजनांनो, देवाच्या मुलांच्या जीवनात कोणतीही घटना योगायोगानं घडत नाही. मग ती वाईट असो किंवा चांगली असो, कोणतीही घटना योगायोगानं घडत नाही. देव त्याच्या प्रेमळ देखरेखीखाली प्रत्येक अनुभवाचा, त्याच्या लेकराच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक अनुभवाचा उपयोग त्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी करत असतो. अनेकदा आपण संकटाचा अर्थ त्यावेळी कदाचित समजू शकत नाही. आपण डिप्रेशन मध्ये असतो, आपण वाईटामध्ये असतो, आपल्याला समजत नाही की आपल्याला हे संकट का आलेलं आहे. पण नंतर देवाची योजना स्पष्ट नक्कीच होत असते. कितीतरी वेळेस तुम्हाला अनुभव आला असेल, मी वाईटातून गेलो पण बरं झालं, असं झालं, आज माझं चांगलं झालेलं आहे. विश्वास ठेवणारे प्रत्येक परिस्थितीत देवाच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवतात, त्याच्या बुद्धीवर, त्याच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवतात. आणि म्हणून प्रियजनांनो, संकटातही देवावरील विश्वास कमी पडू देऊ नका, सोडू नका. प्रत्येक अनुभवामागे, प्रत्येक घटनेमागे देवाचा उद्देश असू शकतो हे विसरू नका. प्रार्थना करत राहा आणि देवाच्या वेळेची वाट पहा. देवावर प्रेम करणाऱ्यांचं जीवन शेवटी त्याच्या गौरवासाठी आणि त्याच्या भल्यासाठीच कार्य करत असतं. प्रियजनांनो, आम्हाला शिकवण मिळते की देव आपल्या जीवनातील कोणतीही घटना वाया जाऊ देत नाही. आनंद असो किंवा दुःख असो, यश असो किंवा अपयश असो, जर आपण देवावर प्रेम करू, त्याच्यावर विश्वास ठेवत राहिलो, तर तो त्या सर्व गोष्टींचा उपयोग ज्या आमच्या जीवनात आहे, त्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग आपल्या आध्यात्मिक भल्यासाठी आणि आपल्या तारणाच्या योजनेसाठीच करेल. आमेन. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की परिस्थिती बदलो व ना बदलो, देवाची योजना आपल्या भल्यासाठीच कार्यरत असते. आणि म्हणून प्रत्येक परिस्थितीत देवावर विश्वास ठेवा. एलेन जी व्हाईट खूप चांगल्या रीतीनं एक ठिकाणी लिहित आहे, ते आपण पाहूया. 92 द रिव्ह्यू अँड हेराल्ड, 27 फेब्रुवारी 1894 रोजी लिहिलेलं त्यांनी जे एक लिखाण आहे, त्यामध्ये ते असं म्हणतात, प्रभूची इच्छा आहे की त्याचे लोक सुखी व्हावेत आणि तो आपल्या समोर एकामागून एक सांत्वनाचे स्रोत घडवतो, जेणेकरून आपण आपल्या सध्याच्या अनुभवामध्ये आनंद आणि शांतीने परिपूर्ण होऊ. तेज, सांत्वन आणि आनंदासाठी आपण स्वर्गात जाईपर्यंत वाट पाहायची नाही, ते आपल्याला याच जीवनात मिळायला हवेत. आपल्या दुःखांमध्ये आपल्याला मिळू शकणारे आशीर्वाद आपण ओळखत नसल्यामुळे आपण खूप काही गमावतो. आपली सर्व दुःखे आणि वेदना, आपले मोह आणि परीक्षा, आपली सर्व खिन्नता आणि शोक, आपल्याला सर्व छळ आणि हालापेष्टा आणि थोडक्यात सर्वच गोष्टी आपल्या भल्यासाठीच घडतात. सर्व अनुभव आणि परिस्थिती हे देवाचे कार्यकर्ते आहेत, ज्यांच्याद्वारे आपले भलेच घडते, भलेच होते. चला आपण ढगांमागील प्रकाशाकडे सातत्यानं पाहूया. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. देव बाप तुमची काळजी घेऊ. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.